टॅन 28 सप्टेंबर 2025 आज आहे एशिया कपची इंडिया आणि पाकिस्तानची फायनल. एशिया कपची इंडिया आणि पाकिस्तानची फायनल मॅच 40 वर्षानंतर पहिल्यांदाच एशिया कप मध्ये इंडिया आणि पाकिस्तानची फायनल होणार आहे. आज होणार आहे इंडिया आणि पाकिस्तानचा महामुकाबला अरे घंट्याचा महामुकाबला हा होणार आहे पाकिस्तानसाठी. ठोकाबला एवढा कॉन्फिडन्स नक्कीच आहे इंडियावर की आज पाकिस्तानची ठोकाईच होणार आहे. ठोकाबलाच होणार आहे, ठोकाईच होणार आहे. याआधी एशिया कप मध्ये 2 मॅचेस मध्ये पाकिस्तानची सुजवलेली आहे आणि या मॅच मध्ये सुद्धा पाकिस्तानची सुजवली जाणार आहे. यांचे प्लेयर्स फक्त ग्राउंडवर छपरी चाळे करण्यासाठी, माकड चाळे करण्यामध्ये, अश्लील चाळे करण्यामध्येच इंडियाला मागे टाकू शकतात. पण आजच्या मॅच मध्ये तेही ते करू शकणार नाहीत, कारण आयसीसीने ऑलरेडी हरीश रऊफ आणि साहेबजादा फरान जो आहे त्या दोघांना झापलेला आहे, फाईन केलेला आहे. त्याच्यामुळे आज ते काही छपरी चाळी करू शकणार नाही ग्राउंडवर. पण इंडियन टीमने या एशिया कप मध्ये बऱ्याचशा मिस्टेक्स ज्या आहेत त्या रिपीट केलेल्या आहेत, परत मिस्टेक्स केलेल्या आहेत आणि त्या मिस्टेक्समुळे टीम इंडिया मॅच सुद्धा हरली असते. आज त्या मिस्टेक्स करून चालणार नाही. आज टीम इंडियाला 100% द्यावं लागेल. त्या मिस्टेक्स पूर्णपणे टाळाव्या लागतील. कोणत्या मिस्टेक्स टीम इंडियाला टाळाव्या लागतील आणि आज टीम इंडियाचं सिलेक्शन काय असेल, प्लेइंग 11 आज काय असेल. आता सगळ्यात पहिलं तर टीम इंडियाची प्लेइंग 11 काय असू शकते. आता जी शेवटची श्रीलंकेसोबतची जी मॅच झाली ना, त्या मॅच मध्ये हार्दिक पांड्याने एकच ओव्हर टाकली होती. त्या मॅच मध्ये इंजुरी झाल्यामुळे तो बाहेर गेला होता, तो पूर्ण बॉलिंग करू शकला नव्हता. आणि अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा हे सुद्धा इंजुर्ड येऊन बाहेर गेले होते, फिल्डिंग करू शकले नव्हते. पण आता हे तिघेही पूर्णपणे फिट आहेत, त्याच्यामुळे आजची मॅच ते 100% खेळणार आहे. शेवटची जी मॅच होती श्रीलंकेसोबतची त्याच्यामध्ये हर्षित राणा आणि अर्शदीप सिंग हे दोघे प्लेइंग 11 मध्ये होते आणि जसप्रीत बुमराह आणि शिवम दुबे हे दोघे बाहेर होते. पण आधी जी पाकिस्तान सोबतची आपण टीम खेळवलेली आहे, जी प्लेइंग 11 होती, तीच टीम परत इंडिया खेळेल. त्याच्यामुळे जसप्रीत बुमराह आणि शिवम दुबे हे दोघे प्लेइंग 11 मध्ये येतील आणि अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा हे दोघे बाहेर जातील. आता याच्यामध्ये फक्त एकच डिस्कशन आहे, ते म्हणजे अर्शदीप सिंगचं. अर्शदीप सिंग हा इंडियाचा T20चा बेस्ट बॉलर आहे, त्याच्यामुळे अर्शदीप सिंगला प्लेइंग 11 मध्ये ऍड केलं पाहिजे असं बरंच डिस्कशन चालू आहे. पण अर्शदीप सिंगचं जर घ्यायचं म्हटलं तर मग कुणाच्या जागी जास्तीत जास्त अर्शदीप सिंगला आपण शिवम दुबेच्या जागी घेऊ शकतो. शिवम दुबे बाहेर बसू शकतो आणि अर्शदीप सिंग टीम मध्ये. आणि मागच्या 2-3 मॅचेस जर बघितलं तर UAE मध्ये ना थोडंसं टेम्परेचर कमी झालेलं आहे, त्याच्यामुळे स्विंग होण्यास सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे टीम मॅनेजमेंट अर्शदीप सिंगचा विचार नक्कीच करू शकते. पण असं वाटत नाहीये की जी प्लेइंग 11 आधीच्या मॅचेस मध्ये होती पाकिस्तान सोबतच्या त्याच्यामध्ये काही बदल केला जाईल. आणि तसंही इंडियाची प्लेइंग 11 काहीही असली तरी इंडिया पाकिस्तानला आरामात हरवेल. फक्त आणि फक्त इंडियाला ज्या मिस्टेक्स आहेत, त्याचे मिस्टेक्स परत करत आलेले आहेत, त्या मिस्टेक्स पूर्णपणे टाळाव्या लागणार आहेत. त्यातली सगळ्यात मोठी मिस्टेक्स म्हणजे इंडियाची फिल्डिंग. इंडियाने एशिया कप मध्ये इतक्या कॅचेस सोडल्यात, खूप साऱ्या कॅचेस सोडल्या आणि जी शेवटची श्रीलंकेची मॅच झाली ना, त्या मॅच मध्ये ग्राउंड फिल्डिंग सुद्धा खराब होती. त्याच्यामुळे फिल्डिंग आणि कॅचिंग ही अशी जी मिस्टेक आहे ना, ती इंडियाला 100% टाळावी लागणार आहे. आणि दुसरं म्हणजे जी बॅटिंगची ऑर्डर आहे ना, बॅटिंग पोझिशन, त्या बॅटिंग पोझिशनमध्ये बिलकुल कुठलेही प्रयोग करू नका. बरं झालं श्रीलंकेसोबतची शेवटची मॅच होती त्याच्यामध्ये इंडियाने बॅटिंगमध्ये कुठलेही प्रयोग केले नाही. जो प्लेअर जिथे खेळायला पाहिजे तिथेच खेळा आणि त्याच्यामुळे तुम्ही जर बघितलं तर संजू सॅमसन, तिलक वर्मा यांचे रन सुद्धा आलेले आहेत. तर आजच्या मॅच मध्ये इंडियाला जास्त काही करायचं नाहीये. जे पॉवर प्ले असेल, बॅटिंग पॉवर प्ले आणि बॉलिंग पॉवर प्ले, त्या पॉवर प्ले मध्येच इंडिया पाकिस्तान लोळवू शकते. पहिल्या 6 ओव्हरमध्ये पॉवर प्ले मध्ये जर इंडियाने पाकिस्तानच्या 2 विकेट जरी काढल्या ना, फकर जमान आणि साहेबजादा फरान, तरी पाकिस्तानची टीम पूर्णपणे संपून जाईल. आणि इंडियाच्या बॅटिंगच्या वेळेस पॉवर प्ले मध्ये फक्त शाहीन आफ्रिदीला फक्त विकेट द्यायची नाही, बस तिथेच मॅच संपून जाणार आहे. आजची मॅच इंडिया जिंकणार यात काही प्रश्नच नाही. पूर्ण कॉन्फिडन्स आहे, आजची मॅच इंडिया जिंकणार म्हणजे जिंकणारच.